नमस्कार मित्रांनो, आपल्यासोबत आहे रवी भाऊ, आपले खानदेशी किंग. आपण रवी भाऊंना सवाल विचारू की रवी भाऊ कशी कमी झाली. भाऊ, तुम्ही व्हिडिओ बनवायचं म्हणजे कधीपासून चालू केलं? तर आपलं व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे, फक्त आपला 6 महिने झाले व्हिडिओ चालू करायला. अच्छा. तर 6 महिन्यात आपण असं व्हिडिओ टाकले होते, म्हणजे मजाकमध्ये टाकले होते. आपलं वाटलं नाही होतं तर आपण इथलं स्टार होऊन जाणार, आपलं एवढे चांगले चांगले लोक कॉपी करणार, आपलं एवढं मनात होतं नाही. पण आज आपली गोष्ट पूर्ण आनंद झाली. सगळे चांगले चांगले सिद्धार्थ दादा, आपले कलाकार सगळे जे आपले व्हिडिओची कॉपी करतात. तर आपण म्हणजे आता इथपर्यंत आलो आहे, तर आपल्याला एवढा आनंद झाला आहे. तर आपलं दिल्ली झालं, पुणे झालं, नाशिक झालं, मुंबई झाली, पार तिथून आपल्याला सगळ्यांचे कॉपी करताय, कोणी फोन लावताय, दादा तुमचे छान व्हिडिओ आहेत, एकच नंबर आवडतात आम्हाला. तर आपण त्याच्यापासून लय आनंद आहे. और मी एवढी गरीब परिस्थिती आहे माझी का मला कोणी ओळखत नाही होता पहिले. आई वडील आहेत पण त्यांचा साथ नाही. मामा मामी कशी होतो, त्यांनी माझं लग्न केलं, मला वाळं काढलं, वेगळं राहिलो. परत माझ्या दमावर मी सगळं जोर केलं, सगळं जोडलं मी. तर आपल्याला म्हणजे असं कोणाचा गर्व बी नाही. एवढं फेमस झालो आहे तरी आपल्याला गर्व नाही. छोटे पोरं बी येतात, भाऊ मला फोटो काढायचे आहेत. तो म्हणतो भाऊ मला तुझ्यासंग सेल्फी काढायची. चला भाऊ काढा, आपल्याला कोणाचंच काही हे नाही. आता रवी भाऊंना मी भेटलो, पण रवी भाऊंनी कधी असं म्हणजे गर्व केला नाही. लगेच सांगितलं भाऊ मला तुमची इंटरव्ह्यू घ्यायची आहे. भाऊने लगेच होऊन म्हटलं भाऊ चला म्हणे इंटरव्ह्यू देतो. भाऊ, तुम्हाला अजून एक विचारतो मी, तुम्ही जेव्हा स्टार्टिंगला व्हिडिओ बनवत होते तेव्हा तुम्हाला काही लोकांनी गलत कमेंट केली, तुम्हाला नाव ठेवत होते, तरी तुम्ही जिद्द सोडली नाही. तरी सोडली नाही मी तरी त्यांना ते लई घाण कमेंट टाकेल ते त्यांनी, तरीसुद्धा मी त्यांना बोललो नाही, काहीच नाही. तुम्ही टाका भाऊ, तुम्ही कमेंट टाकताय. आज बघा माझी मिसेस आहे, तुमचे बी आई वडील आहे, तुमची बी बहीण आहे, तुम्ही कमेंट टाकणार ते तुम्हाला बी लागणार. मी तरी जिद्द सोडली नाही. मला लईच मित्रांनी सांगितलं तर भाऊ तुला असं कमेंट येत आहे, तसं कमेंट येत आहे. आज मी ते कधी त्यांचं ऐकून जर मी व्हिडिओ बनायचं बंद केलं असतं तर आज मी इथपर्यंत आलो असतो. मी मित्रांनो, म्हणजे भाऊचं म्हणायचा अर्थ असा आहे की भाऊनी जे काम केलं ते जिद्दीने केलं, पण जिद्द सोडली नाही, मेहनत केली, कष्ट केले आणि आज ह्या थरापर्यंत पोहोचली. भाऊची परिस्थिती खूप गरिबीची आहे. मी भाऊच्या घरी गेलो होतो, पण भाऊ तिथं मला भेटले नाही. त्यांना फोन लावला, भाऊनी सांगितलं की मी ह्या ठिकाणी आहे, तिथे या. मी त्या ठिकाणी येऊन भाऊंना भेटलो. आता आपण भाऊंना विचारू की पहिले तुम्ही काय काम करत होते आणि आता काय काम करताय? पहिलं मी जसं मला कळत होतं तसं मी ऊस तोडायचं काम करत होतो. ऊस तोडायचं काम सोडलं, परत मी शेतीचं काम करायचं. ते शेतीचं काम सोडलं तर आता मी छोटं मोठं ड्रायव्हरकीपणा करतो गाडींचं. ते ड्रायव्हरकीपणा करून सोडलं मी. आता मी कसं व्हिडिओ तयार करायचं माझं झालं आहे, तसं मला सगळे लोकांचं प्रेम भेटतं आहे, तर मला लई छान वाटतं. कुठे बी जाऊ मी, चांगले लोक माझ्या हात घेतात, फोटो काढतात, तर मला असं वाटतं तर माझे सगळे आईवडील हेच आहे. आता सर, भाऊ तुम्हाला म्हणजे एवढे लोक भेटतात, तुमच्यासोबत येतात, तुम्हाला सांगतात की भाऊ मला तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे, मी तुमचे व्हिडिओ बघितले, तर तुम्हाला म्हणजे कसं वाटतं? मला एकदम छान वाटतं. असं वाटतं तर मी यांच्या एवढे मोठमोठे लोक माझ्यासोबत फोटो काढता, माझ्यापाशी बसता, तर असं वाटतं तर लई भगवानचीच कृपा आहे मला डायरेक्ट एवढी. मी असं तरीसुद्धा कुठंच असं काही गर्व केलं नाही. कोणी असं आरोही मारलं तर मी थांबलो नाही. थांबायचं ते कुठं बी असो, मी डायरेक्ट त्यांच्यापाशी जायचं हात जोडून, दादा तुमचा सपोर्ट आहे त्याच्यामुळे मी पुढं चाललो. आज तुम्हाला नाही भेटलो तर तुमच्याच मनात काय वाटेल तर नाही बा रे भाऊ फेमस झाला और आपल्याला आरोही मारली ते आला नाही, तसं नाही जावं भाऊ माझे. भाऊ, म्हणजे तुम्हाला हे व्हिडिओ बनवायची म्हणजे आयडिया कुठून आली? पहिले म्हणजे तुम्ही स्टार्टिंग कशी केली ती व्हिडिओ बनवायची? माझी स्टार्टिंग अशी झाली तर मी ना एकदम म्हणजे पहिल्यापासून कलाकार आहे मी. म्हणजे अंगात माझी पहिल्यापासून तुरतुरी आहे. मी पोरपणपासून तुरतुरी म्हणजे जिथं बी जायचो लग्नामध्ये लोकांना हसवायचो, तिथं म्हणजे कॉमेडी करायचो, तर त्यांना लई चांगलं वाटायचं. हसायचे लोक लई भारी म्हणजे असं रात्रंदिवस आम्ही काढून द्यायचे लग्नांमध्ये. पण मला आता एकच योग्य झालं, मी शेतात गेलो कामाला, तर म्हणतात चाल झाला आता जेवणाचा टाईम झाला आहे आपला, आपण ते दोन्ही खेळ सोडून बघू बा, नाचायचे किंवा थोडंसं कॉमेडी करायचे.
तर मित्र माझं पहिलंच गाणं तर लक्क लक्क महादेव कैरम नाय, हे 3 गाणी मी सोडली होती मित्र. त्याच गाण्यांवर मी एवढं व्हायरल झालो तर मला आजूबाजू खेळांचं पोरांचा फोन आला, भाऊ तुझे व्हिडिओ एकच नंबर आहेत, मी एवढे दूर टाकले. तो म्हणतो मी एवढे दूर टाकले, सगळे जास्त आहे, तो आता व्हिडिओ काढवा. तिथून मी सुरुवात केली. म्हणजे लोकांनी एवढे ट्रोल केले भाऊला, म्हणजे व्हिडिओ बनवायची म्हणजे भाऊनी जिद्द सोडली नाही तरीसुद्धा. म्हणजे त्या लोकांच्या विषयी तुमच्या मनात काय भावना आहे त्या लोकांना म्हणजे तुम्ही काय सांगता आता की आज तुम्ही म्हणजे ॲक्टर बनले, म्हणजे हिरो बनले खानदेशची पब्लिक? आता मी त्यांना तर मी मनापासून धन्यवादच म्हणणार, कारण की त्यांनी जर मला एवढं सपोर्ट केलं आहे, मी त्यांच्याबरोबर व्हिडिओ काढतो आहे, मला त्यांचं तर लयच अभिमान आहे. मी त्यांना मनापासून धन्यवाद करतो, कारण की त्यांच्याचमुळे मी पुढं जातो आहे आणि त्यांचाच आशीर्वाद आपल्या डोक्यावर आहे. मी आता मी तुमचा व्हिडिओ पण बघितला, विनोद कुमारसोबत, सचिन कुमारसोबत तुम्ही रील करताना दिसत आहेत, डान्स करताना दिसत आहे. जे तुमचे काही लोक गलत कमेंट करणारे होते त्यांनी जर हा व्हिडिओ बघितला असेल तर त्यांना हे कसं वाटलं असेल? त्यांचं तर मनात तर सगळं अशी आग झाली असेल भाऊ, कारण की मला न वाटत होतं. तुम्हाला आता शेंदूरनी तर बोलावलं आहे सचिन भाऊनी, तर मी गेलो होतो तिथं, तर मला नाही वाटलं होतं तर मला त्यांच्यासोबत स्टेजवर मला त्यांना नाचायला मिळेल किंवा मला बोलावतीन बा. मी खालीच होतो तरीसुद्धा सचिन भाऊ त्यांनी मला माईकमध्ये बोलून कॉमेडी रोई भाऊ तू इथं हजर हो, तुझे सगळे मित्र आले, तुला भेटायचं आहे, तुझं उठ हनुमान ते तुला नाचायचं आहे. तर मी गेलो तर मला एवढं भारी वाटलं तर लयच भारी वाटलं. आणि जेवढे स्टार होते तेवढे आनंद म्हणजे खुश झाले डायरेक्ट. मी त्यांच्यासोबत नाचलो होतो. भाऊ तुम्ही रवी भाऊचे व्हिडिओ बघितले असेल, उठर हनुमान तुला मान असं, लग्न घरना निवता तुला देणं असं, ह्या गाण्यावरती रवी भाऊ आपले खानदेशमध्ये फेमस झाले आणि त्यांना लहान पोरापासून तर शाणे माणसापर्यंत सर्व करायला लागले. आणि भाऊंना कुठलाही गोष्टीचा गर्व नाही, आपल्याला गर्व नाही. भाऊ आता लास्ट प्रयत्न आहे, आता हे म्हणजे खानदेशची पब्लिक, लहान मुलं, तरुण मुलं हे लोक तुमचे व्हिडिओ बघतायत, तर तुम्हाला आता त्या लोकांना काय मेसेज द्यायचं आहे की म्हणजे जिंदगीमध्ये आपण कोणत्या तरुण काम केलं पाहिजे, की लोकांना म्हणजे आपल्याविषयी लोक जे विरोध करतात त्यांच्यासोबत म्हणजे कसा सामना केला पाहिजे, म्हणजे जसा तुम्ही सामना केला तसं त्या लोकांना काय सांगतात आपल्या खानदेशच्या पब्लिकला? मी तर एवढंच म्हणणार त्यांना तर भाऊनो असं गंध कमेंट तुम्ही टाकू नका हो, आणि असं टाकायचं काम कोणाला करू बी नका. तुम्ही बी जोर करा, तुम्ही बी व्हिडिओ बनवा, सगळं काही व्यवस्थित तुम्ही फेमस व्हा, असं माझं इच्छा नाही तर तुम्ही नको व्हा. तुम्हाला भाऊचा विरोध नाही, तुम्ही विरोध नाही, तुम्हाला मी उलटून साथ देणार, तुम्हाला सपोर्ट देणार, कौतुक करणार भाऊ, मी तुमचं कौतुक बी करणार, तुमचं सपोर्ट बी करणार. पण असं गलत कमेंट कोणाला टाकू नका भाऊ. आज आपली माय व्हिडिओ काढते, बहीण व्हिडिओ काढते, भाऊ व्हिडिओ काढताय, आज असं तुम्ही घाण कमेंट टाकणार तर ते पब्लिकला काय वाटतं? म्हणजे भाऊचं म्हणायचं असं अर्थ आहे की लहान पोरी, लहान मुलं पण व्हिडिओ बनवतात, की ते लोक जर कमेंट बघतील एवढे घाण कमेंट आहे, त्या लोकांच्या म्हणजे त्या लहान पोरांच्या दिमागामध्ये काय विचार येईल? ते बी तसे म्हणजे जसे तुम्ही आहेत तसे ते पण शिकतील, असं भाऊंचं म्हणायचं आहे. भाऊ म्हणतायत की तुम्ही व्हिडिओ बनवा, तुम्ही बी फेमस व्हा, आम्हाला आनंद आहे, आम्हाला कोणत्याही गोष्टीचा तुम्हाला विरोध नाही, आम्हाला विरोध करू नका. एवढे जर पैसे वाले स्टार होत आहे तर आपली गरीब का स्टार होणार नाही? अहो तुमच्याचमुळं होणार आहे आम्ही, कारण की आपण एरायरला जर सपोर्ट केला ना सगळं महत्त्व आपणच पुढं जाणार आहे. पण असं घाण कमेंट टाकू नका भाऊचो, माझं एवढंच म्हणणं आहे तुम्हाला. कारण की बघा घाट कमेंट टाकणार ना, कोणाला वाचता येतं, कोणाला वाचता येत नाही. आता या माया बहिणी आहेत, बहिणी तर शाळेतच जातं आपल्या, तिला वाचता येतं, त्या जर ते कमेंट बघणार तर तिच्या मनात काय वाटणार? तर बघ बा हा व्हिडिओ घाण कमेंट कशी टाकली आहे, तिच्यासमोर कधी तुझा आमना सामना झाला भाऊ, तुझ्या मनात काय म्हणणार तू? माझं एवढंच म्हणणं आहे भाऊ, असं घाण कमेंट टाकू नका आणि येरामेरला सपोर्ट करत चाला आणि तुम्ही बी फेमस व्हा, तुम्ही बी व्हिडिओ बनावा. माझं एवढंच म्हणणं आहे भाऊ. जय आदिवासी, जय खानदेश.